आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी पंकज पाटील आपले स्वागत करतो। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे शहरात 7 कोरोना बाधित रुग्णांनी मिळवला कोरोनावर विजय। एका वर्षाच्या बाळाने केली कोरोनावर मात। धुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली 11 वर। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत धुळे शहरात साजरी झाली बौद्ध पौर्णिमा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केले जनतेला आवाहन। मालेगाव शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच मालेगावकर मात्र अजूनही आहेत निर्धास्त। पोलिसांच्या सूचनांचे देखील करीत नाही पालन, पोलिसांशी घालतात हुज्जत। आणि परप्रांतीय नागरिकांची आपापल्या गावी जाण्यासाठी धडपड, महामार्गावर वाढली अचानक वाहनांची संख्या। आता बातम्या विस्ताराने। रेड झोन मध्ये समावेश असलेल्या धुळेकरांसाठी पुन्हा एकदा कोरोना संदर्भातली दिलासादायक बातमी ऐकण्यासाठी मिळाली आहे। धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। हे सर्व रुग्ण शहरातील मच्छी बाजार परिसरातील आहेत। विशेष म्हणजे या 7 रुग्णांमध्ये एका वर्षाच्या बाळाने कोरोनावर विजय मिळवला आहे। आपकी वजह से देखने को मिला आज का दिन, अशा भावना या रुग्णांनी डॉक्टरांप्रती व्यक्त केल्या आहेत। कोरोना विषाणूवर मात करीत धुळे जिल्ह्यातील आणखी 7 रुग्ण आपापल्या घरी परतले। हे सर्व रुग्ण धुळे शहरातील मच्छी बाजारातील ताशा गल्ली परिसरातील आहेत। यामध्ये एका वर्षाच्या बाळासह 11 वर्षाची मुलगी, 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। या सर्व रुग्णांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करीत निरोप देण्यात आला। यामुळे धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या आजारातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे। या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे। धुळे जिल्हा रुग्णालयात या रुग्णांवर उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाले, त्यामुळे त्यांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली। या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या 7ही रुग्णांना घरी पाठवण्यात आले। यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजकुमार श्रीवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक शेजवळ, डॉक्टर निर्मल रवंदडे, डॉक्टर अरुण मोरे, डॉक्टर अनंत बोर्डे, डॉक्टर राजेश सुभेदार, डॉक्टर परवेश मुजावर, डॉक्टर रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावडे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते। यावेळी रुग्णांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त करताना आपकी वजह से आज हम घर पर जा रहे हैं, आपकी वजह से आज का दिन देखने को मिला, आपने अच्छी सेवा दी, अशा शब्दात डॉक्टरांप्रती गौरवोद्गार व्यक्त केले। आज श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और सर्वोपचार रुग्णालय धुले इनके मार्फत हम कोरोना की इस लड़ाई पे जो हम यहाँ पर CDH यानी कोरोना डेडिकेटेड हॉस्पिटल बोल के कार्यरत हैं, और उनमें से जो केसेस पॉजिटिव हुए थे वो पूरी ट्रीटमेंट के बाद तंदुरुस्त होके आज हम 7 लोगों को डिस्चार्ज कर रहे हैं। इसके पहले हमने 4 पेशेंट डिस्चार्ज किए हुए थे और जल्द ही हम आगे और अच्छे से अच्छे पेशेंट इनको अच्छा करके उनके प्रवाह में भेजने वाले हैं। हमारे वैद्यकीय महाविद्यालय के अधिष्ठाता माननीय डॉक्टर नागसेन रामराजे सर, हमारे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने साहेब एंड हमारे जिलाधिकारी श्री संजय जी यादव, इनके मार्गदर्शन के मुताबिक हमारा जो हॉस्पिटल है ये 24 घंटे कार्यरत है। और हमारे डॉक्टर्स, हमारे सिस्टर्स, हमारे ब्रदर्स, हमारा टेक्निकल स्टाफ, हमारे कर्मचारी वर्ग, हमारा सफाईगार मित्र और हमारे सिक्योरिटी राउंड द क्लॉक कोरोना की इस लड़ाई में हम सब शामिल हैं। और जल्द ही हम आपको इस रुग्ण सेवा जो हमारी शुश्रूषा है, जो हमारी ट्रीटमेंट केयर है, ये बेहतर करते हुए आपको जल्द ही अच्छी से अच्छी निवेदन और न्यूज़ देते रहेंगे। मात्र एकीकडे धुळे शहरवासियांना सकारात्मक बातमी मिळत असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक घटना धुळे जिल्हा रुग्णालयात घडली।
धुळे शहरालगत असलेल्या महामार्गावरील अपघातात जखमी झालेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता। या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 22 वर्षीय तरुणाने त्याची गर्भवती पत्नी आणि 4 वर्षाचा मुलगा यांच्यासह रुग्णालयातून पळ काढला। या धक्कादायक घटनेने पोलीस यंत्रणेचे आणि त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेचे चांगलेच धाबे दणाणले आहे। या कोरोना बाधिताचा युद्ध पातळीवर शोध घेण्याचे काम सुरू आहे। विशेष म्हणजे हा तरुण परप्रांतीय असल्याने आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। आज बुद्ध जयंती आहे। वैशाख शुद्ध पौर्णिमेला सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या रूपाने साजरी होते। भगवान गौतम बुद्धांनी जगाला नवा दृष्टिकोन दिला। त्यांनी लोकांना दुःखाची कारणे सांगून त्यांचे निवारण देखील सांगितले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली। वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून संपूर्ण देशात साजरी करण्यात येते। आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना अर्थात सिद्धार्थ यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती। धुळे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली। सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी सर्वांनी शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे। त्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आनंद सैंदाने यांनी यावेळी व्यक्त केले आहे। आज महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या संदेशभूमी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या स्मृतिप्रित्यार्थ आम्ही या ठिकाणी वंदनेचा कार्यक्रम आयोजित केला। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वाचं अनुसरण करून आम्ही आमचं जीवन हे व्यतीत करत असतो। मी संपूर्ण भारतवर्षाच्या लोकांना हे कोरोनाचं जे संकट आहे, संकटातून मुक्ती मिळण्याचं शक्ती प्रदान हो असं मी अभिवचन देतो। आजच्या दिनी संपूर्ण भारतवर्षाच्या लोकांना मी भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। यावेळी ट्रॅव्हल्स बंगला संदेशभूमी येथे उपासक आणि उपासिका यांच्या वतीने बौद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला। यावेळी आनंद सैंदाने, धम्मपाल निकम, सरला निकम, राज वाघ, मोहन शिरसाट, गोकुळ भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते। भगवतो अरहतो कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून गेल्या 1.5 महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे। शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने शहरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत। नागरिकांना वेळोवेळी शासनाकडून सूचना देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी धुळेकर जनतेला कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। संपूर्ण देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग गडद झाले आहेत। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे। लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश आले आहे। लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद पडले आहेत। विशेष म्हणजे रेड झोन मधील सर्व व्यवहार अद्याप बंदच आहेत। ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील काही व्यवसायांना अटी आणि शर्तींच्या नियमांचे बांधन घालून परवानगी देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी धुळेकर जनतेशी संवाद साधित जनतेला आवाहन केले आहे। धुळे शहरवासियांना आवाहन करताना पोलीस अधीक्षक पंडित यांनी सांगितले की कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून गेल्या 1.5 महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे। या लॉकडाऊन मध्ये धुळेकर जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल मी धुळेकर जनतेचे आभार मानतो।
कोरोनाशी लढाई अद्याप सुरू आहे. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला, औषधे वगळता इतर सर्व कामधंदे, व्यवसाय बंद पडले आहेत. धुळे शहर आणि जिल्हा सध्या रेड झोन मध्ये आहे. भविष्यात धुळे शहरात व जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येईल, कामधंदे सुरळीत सुरू होईल, परंतु कोरोनाचे संकट पूर्णपणे टळणार नाही. याकरिता आपण स्वतः काही सवयी लावून घेतल्या पाहिजेत. जसे कामधंदे करीत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, रांगा लावताना सुरक्षित अंतर राखणे, नेहमी मास्क वापरणे, घरी परत आल्यावर हातपाय साबणाने स्वच्छ धुणे, या सर्व गोष्टी पाळल्या तर आपण आपल्या कुटुंबाचा आणि आपला बचाव कोरोनापासून नक्कीच करू शकतो. म्हणून या सर्व गोष्टींचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी जनतेला केले आहे. कोविड-19 या विषाणूचा जो संसर्ग सध्या पूर्ण जगभरात चालू आहे, त्यांनी थैमान घातलेला आहे. तर त्याच्याशी सामना करता करता जवळपास 1.5 महिना लॉकडाऊनमध्ये आपण सर्वजण राहिलेलो आहोत. त्याबद्दल केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानेन. परंतु ही लढाई आहे की ही आता संपलेली नाही आहे. ही लढाई अजून सुरूच आहे आणि ती कंटिन्युअस राहणार आहे. तर त्यासाठी काही गोष्टी, परंतु हे सगळं सुरू असताना देखील आपलं जे रेग्युलर आयुष्य आहे ते तर चालूच राहणार आहे. कारण सर्वांना फळं, भाजी, त्यानंतर किराणा वगैरे या गोष्टी लागणारच आहेत आणि त्यासाठी बाहेर जायचंच आहे. काही आपली रोजीरोटीचा जो कामधंदा, नोकरी आहे ते करायला जायला लागणारच. तर हे सगळं चालू ठेवून आपली स्वतःची काळजी कशी घेता येईल हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आपल्याला ही लाईफस्टाईल म्हणून आपल्याला हे अंगीकारायला लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग हा आपला एक लाईफस्टाईल म्हणूनच आपल्याला ते आता शिकून घ्यायला लागणार आहे की कुणाच्या जास्त जवळ न जाणं, हस्तांदोलन टाळणं, गर्दीची ठिकाणं गर्दी होऊ न देणं ते टाळणं, क्यूज आहेत त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क सतत वापरणं गर्दीच्या ठिकाणी जात असताना, त्यानंतर परत घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ साबणाने व्यवस्थित 20 सेकंड पूर्ण धुणं आणि स्वच्छता मेंटेन ठेवणं. तर हे सर्व आपल्याला करत राहायला लागणार आहे आणि आवश्यक नसताना घराबाहेर पडूच नाही. तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर कोविड-19 आता आहेच आहे, ते आपण ती रियालिटी ही आपल्याला स्वीकारायला लागणार आहे. परंतु आपण त्यापासनं स्वतःचा बचाव करू शकतो. विशेषतः धुळे जिल्हा जो आज रेड झोनमध्ये आलेला आहे, तर अजून 28 दिवस जर एकही केस आली नाही तर तो ग्रीन झोनमध्ये येईल. तर ग्रीन झोनमध्ये आल्यानंतर देखील आपल्याला अत्यंत सतर्क राहून तो ग्रीन झोनमध्येच टिकून कसा म्हणजे ठेवता येईल याचा आपल्याला काही उपाययोजना करून स्वतःच्या लेवलवरती आपल्याला हा लढा द्यायचा आहे.